सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या कथेचे 13 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि हे सगळे एपिसोड तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सुद्धा ऐकायला मिळतील. त्यामुळे तुम्ही ही कथा सलग ऐकू शकता. कुसुमच्या धीरानं तिच्यावर वाकडी नजर टाकली. तिचा हात पकडला आणि ती त्याला दूर ढकलून म्हणाली, तू सुद्धा तुझ्या बायकोसारखाच हलकट आहेस, असं म्हणून तिथून पळून गेली आणि समोर येणाऱ्या सासूला पाहून म्हणाली, आता मी तुझं नाव माझ्या सासूलाच सांगणार आहे, मग तुझं काही खरं नाही. आणि आता धीर घाणेरडं हसून म्हणाला, सांग जा. ती सुद्धा काही धुतल्या तांदळासारखी नाही. तीही माझ्या बापासोबत झोपत होती. तुझी सासूसुद्धा खूप रंगेल बाई आहे, तुला माहीत नाही का? आणि हे ऐकून कुसुमला तर चक्कर येते की काय असं वाटायला लागलं. शी शी शी, खरंच इतका नीचपणा भरला असेल का या बाईमध्ये, असा तिने विचार केला. तिची सासू आतापर्यंत कशी वागत होती हे ती बघत होती. तिचा चुलत सासरा त्यांच्या घरी यायचा. सासू त्याला आवडीनं चहापाणी करायची आणि तो घरी आला की ती छोट्या कुसुमला बाहेर जायला सांगायची. भांडी घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, शेळ्या सोड आणि राख असं सांगत होती. पण त्याचा अर्थ त्यावेळी कुसुमला समजत नव्हता. पण आता सगळं समजत होतं. पण तरीही तिच्या डोळ्यांनी तिनं काही पाहिलं नव्हतं. आणि तिला अशी लफडी करतात तरी कशी? परपुरुषांना जाळ्यात कसं ओढतात? इतर पुरुष समोर असताना, सोबत असताना हसतात कसं? हसता हसता डोळा कसा मारतात? मुका कसा देतात? डोळ्यांनीच खाणाखुणा कशा करायच्या? आणि समोरचा आपल्याला पटला आहे हे ओळखायचं कसं? हे काही का माहीत नव्हतं तिला. तिनं तर साधं तिच्या नवऱ्याला सुद्धा अजून मुका दिला नव्हता आणि त्याला तिचं पूर्ण उघडं शरीरही बघू दिलं नव्हतं. त्याला तसाच झुलवत ठेवलं होतं. आणि हे सगळं थिल्लर वागणं तिच्या स्वभावात नव्हतं, कारण तिने ते कधी केलंही नव्हतं आणि कधी पाहिलंही नव्हतं. आईच्या कडक शिस्तीमध्ये ती वाढली होती. खायला अन्न नाही मिळालं तरी हरकत नाही, अंगावर दागदागिने नसले तरी चालतील, पण चारित्र्य हा एकमेव दागिना त्यांनी खूप जपून ठेवला होता. आणि असल्या बाबतीत कुसुम थोडी जास्त स्ट्रिक्ट होती. मग तिची सासू जवळ आली आणि तिनं खूप रडून सांगितलं की भाऊजींनी माझा हात पकडला आणि मला खूप घाणेरडं बोलले. आणि सासू तिलाच म्हणाली, गप्प बस, बोभाटा करू नकोस, लोक तुलाच नावं ठेवतील आणि म्हणतील की नवरा नाही आणि हेनंच त्याला उकसवला. आणि झालं. तो धीरसुद्धा नालायक हसत जवळ आला आणि चुलतीला म्हणाला, काकू, अगं हीच मला, हिची छाती दाखवून आणि साडी वर करून म्हणत होती की उसात थोडंसं करूया. कोणाला काही कळणार नाही. मी रोज शेतात लवकर येईन, तू सुद्धा लवकर येत जा. कुबेर मला आवडत नाही. आणि आता हे ऐकून कुसुमला तर काय करावं हेच कळेना. आणि ती सासूला रडून म्हणाली, आत्या, हा खोटं बोलत आहे. मी माझ्या आईची आणि यांची शपथ घेऊन सांगते की मी असं काहीच म्हणाले नाही. आणि सासू म्हणाली, अगं पण कोण खरं आणि कोण खोटं हे मला कसं लक्षात येईल? हे बघ कुसुम, ही वस्ती नासकी आहे. इथं सगळं असेच आहेत. अगदी बोटावर मोजण्या इतक्याच केस अशा आहेत की जे आपल्या जोडीदारासोबत प्रामाणिक आहेत. नाहीतर बाकी सगळे तुला असेच एकमेकांसोबत गुंतलेले दिसतील. आता अशातच तुला कुबेरही आवडत नव्हता आणि तो आता इथे नाही. मग तुझ्यावर कोण विश्वास ठेवेल सांग बरं? स्वतः कुबेरसुद्धा विश्वास ठेवणार नाही, कळलं का? तुला तर त्याचा राग माहीतच आहे. आणि त्याला हे सगळं कळल्यावर तो तुझं काय करेल याचा विचार कर. आणि झालं गेलं विसरून गप्प बस. उगीच गावभर बोभाटा करत फिरू नको. लोक तुलाच नावं ठेवतील. अगं बाईची अब्रू ही पालापाचोळ्यासारखी असते, कधी पण उडून जाते. आता तिच्या सासूचे हे समजुतीचे 4 शब्द ऐकून तिला विश्वास बसत नव्हता की तिची सासू खरंच वाईट चालीची असेल का? आजपर्यंत सासू कुबेरसोबत, कुसुमसोबत कशी दुजाभाव करत होती हे तिनं पाहिलं होतं. ती सगळं चोरून ठेवायची, पण तरी ती सासू होती. मोठी आहे म्हणून कुसुम तिचा मान राखून गप्प बसली होती. पण हे सगळं खरं असेल तर खूप
भयानक होतं हे. पण कशावरून धीर खोटं बोलत नाही असंही तिला वाटलं, कारण आत्ताच तो कुसुमबद्दल किती खोटं बोलत होता. आता कुसुमला काय करावं ते समजत नव्हतं. इथल्या इथे धरणी दुभुंगून तिला त्यात सामावून घेतलं तर बरं होईल असं तिला वाटलं. आता तिला फार त्रास होत होता. तिला मनस्ताप झाला, वैताग आला आणि ती रडायला लागली. आणि सासू तिला समजूत घालत म्हणाली, नको रडू, तू चांगली आहेस, मला माहीत आहे. जग काय म्हणेल यावर आपण विश्वास ठेवता आपल्या माणसांवर विश्वास ठेवावा. मला पण एक मुलगी आहे आणि तिला जर असं कोण बोललं तर मला काय वाटेल. तसाच आता तुला जो त्रास होत आहे तो मला कळतोय. तू काळजी करू नकोस, विसरून जा सगळं. आणि कुसुम आता तिच्या गळ्यात पडली आणि रडली. तिची सासू खरंच चांगली आहे असं तिला वाटलं. आणि तो दिवस तिनं कसाबसा काढला आणि दिवसभर विना अन्न पाण्याचं काम केलं. आणि आता तिला ती कोणतं काम करत होती हे पण कळत नव्हतं. ती तिच्याच विचारात गुंतली होती. आणि त्या दिरानं तिच्यावर केलेले घाणेरडे आरोप तिच्या वारंवार डोक्यात येत होते आणि अंगावर काटा उभा राहत होता. तिला तिची कातडी नखानं ओरबडून वाटत होती आणि तिला आता कुबेरची खूप खूप आठवण येत होती. कसाबसा तो दिवस गेला. मग संध्याकाळी घरी आल्यावर तिनं पाहिलं तर अचानक तिला सुखद धक्का बसला. कुबेर घरी आला होता आणि तिचा चेहरा खूपच उतरलेला त्याला दिसला. त्याला अचानक पाहून तिला खूप आनंद तर झाला होता, पण तो आनंद तिला व्यक्तसुद्धा करता येत नव्हता. तिला तसं पाहून त्याला तर पूर्वीच्या कुसुमची आठवण झाली, जी त्याला बघून नाराज असायची आणि तोंड वाकडं करायची. पण आजची कुसुम थोडी वेगळी वाटत होती हे त्याला कळलं. मग रात्र होताच ती त्याच्या मिठीत शिरली आणि खूप खूप रडायला लागली. तो तिला म्हणाला, काय झालं, का रडतेस? आज जेवण करताना सुद्धा तिचं लक्ष जेवणात नव्हतं. त्यानं थोडे पैसे सासऱ्याच्या हातात ठेवले, त्यामुळे सासू सासरे खुश होते, पण बायको मात्र नाराज होती. हेही त्याच्या लक्षात आलं. आता त्याला सगळं सांगावं की नको या विचारात कुसुम अडकली, पण ती घाबरली होती सासूच्या बोलण्याला. सासू म्हणाली होती, तुझा कोण विश्वास ठेवेल? ही वस्ती उभ्यानं टाकलेली आहे. आणि तरीही तिने ठरवलं की त्याला सगळं सांगायचं. आणि तिने तोंड उघडलं इतक्यात त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि किस करत होता. आता तिला काय करावं हे सुचत नव्हतं. ती त्याच्या तोंडातून तोंड बाजूला करत म्हणाली, अहो ऐका ना, मला काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला. कुबेर म्हणाला, गप्प बस ना, माझा मूड नाही आता काहीच ऐकण्याचा. कुसुमला पुन्हा सासूचं बोलणं आठवलं. ती म्हणाली होती, आपण स्त्री आहोत. सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली होती स्वतःला सिद्ध करण्याची. मग तू आणि मी सुद्धा खूप सामान्य स्त्रिया आहोत. गप्प बसशील तरच तुझं बरं आहे. मग खूप विचार केला कुसुमनं. आणि तरीही तिने नवऱ्यापासून काही लपवून ठेवायला नकोच. काय होईल ते होईल असं म्हणून ठरवलं की त्याला सांगायचं. कारण नंतर त्याला जर हे सगळं कळलं तर तिच्या अंगलट येणार होतं. म्हणून ती त्याला सांगणार होती. पण 15 दिवसांचा भुकेला होता. भुकेने व्याकुळ झालेल्या वाघासारखा तो तिच्यावर झडप घालून तिला कुचकरत होता. कारण तिच्या विरहानं व्याकुळ होऊनच तो धावत पळत वेळात वेळ काढून आला होता. त्याला अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. आणि आज तो तिला सोडणारच नाही. कारण उद्या संध्याकाळी तो लगेच परत निघणार होता. खूप मुश्किलीनं फक्त एका दिवसाची सुट्टी मिळाली होती त्याला. तिचं काही ऐकून घेण्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता. आणि आता त्याच्या तोंडाचा वास येत होता तरीही ती काहीच बोलली नाही. गुपचूप पडून राहिली. तिची इच्छा नव्हती त्याला साथ देण्याची, पण इतक्या हौसेनं तो आला होता आणि त्याची इच्छा पूर्ण झाली पाहिजे म्हणून तिने त्याला नाईलाजाने प्रतिसाद दिला. मग पहिला राऊंड झाल्यावर त्यानं तिच्यासाठी आणलेलं पैंजण तिच्या पायात घातलं आणि तिला मिठी मारून झोपला. पण तिला झोप येत नव्हती. ती तसाच विचार करत होती. झाला प्रकार तिच्या खूप जिव्हारी लागला होता. आता पहाट होऊन थोडंसं उजडलं आणि तिला जाग आली. तिने शेजारी पाहिलं तर कुबेर पालथा झोपला होता तिच्याकडे पाठ फिरवून. रात्रभर एकमेकांना मिठीत
घेऊन झोपण्याची सवय नव्हती त्यांना. काम झालं की ते लांब व्हायचे आणि तिनं पाहिलं तर तिचं पैंजण थोडं मोठं झालं होतं. तिच्या मापाचं नव्हतं आणि ते अंथरुणातच गळून पडलं होतं. आणि नेहमीप्रमाणेच तिच्या निसटलेल्या साडीच्या निर्या तिनं पुन्हा खोचल्या आणि आंघोळीला पाणी ठेवायला निघणार इतक्यात त्याने तिला खेचून जवळ घेतली आणि म्हणाला, आज मी लगेच जाणार आहे. तू मला म्हणाली होतीस ना की तू मला मुका देशील मुंबईवर आल्यावरून, मग दे ना. आता ती थोडी हसली आणि म्हणाली, रात्री घेतला ना तुम्ही, मग आता देऊन काय उपयोग. तो म्हणाला, तो तर मीच घेतला, पण मला तू स्वतःहून दिलेला हवा आहेस. पिक्चरमध्ये कसं देतात डोळे झाकून तसा. मला बघायचे की कसं वाटतं तसं करताना. मग ती म्हणाली, बरं ठीक आहे, झाका डोळे. आणि तो म्हणाला, थांब थांब, त्याआधी मी तुझ्यासाठी काय आणले ते बघ आणि ते घाल आणि मग मला मुका दे. आणि त्यानं एक लाल रंगाची पिशवी काढली आणि त्यातून लाल रंगाचीच ब्रा आणि पॅन्टी काढली बाहेर आणि तिला म्हणाला, आधी तू हे घाल आणि मग मला मुका दे. आणि आता कुसुमनं डोळेच झाकून घेतले आणि म्हणाली, शी, हे काय आणलं तुम्ही, मी असलं काही घालणार नाही. आणि कुबेर म्हणाला, मग मी पुन्हा कधीच इकडे येणार नाही आणि तुझ्याशी बोलणारही नाही. आणि आता कुसुम कोड्यात पडली. कुबेरला तिला फक्त ब्रा आणि पॅन्टीमध्ये पाहायची होती आणि ती नकार देत होती. मग कशी बशी ती तयार झाली ती ब्रा घालण्यासाठी आणि ती ब्लाऊज काढणार इतक्यात दरवाज्यावर जोरजोरात थाप पडली आणि सासू म्हणाली, चला उठा, खूप उशीर झाला, बाहेर या. आणि कुबेरचा खूप हिरमोड झाला. स्वतःची एक वेगळी बेडरूम असती तर किती बरं झालं असतं असं त्याला वाटलं. मग आता ती हसली आणि तिनं सुटकेचा निश्वास टाकला. मग सगळं आवरून तिनं ते पैंजण भिंतीवर ठेवलं. आज कुबेरला आणखीन एकदा ती हवी होती. रात्रीतून एकदाच त्यानं तिच्याशी मिलन केलं होतं आणि त्याचं पोटच भरलं नव्हतं. मग ती शेतात निघाली आणि तो तिला म्हणाला, आज नको ना जाऊ, थांब ना घरीच. तिनं सासूकडे पाहिलं आणि सासू म्हणाली, कुसुम, शेळ्या सोड आणि चल. मग तिचाही नाईलाज झाला आणि तो खट्टू झाला आणि त्याचं नाराज झालेलं तोंड पाहून बाप म्हणाला, किती वाकडं तोंड केलंय तू. तुलाच एकट्याला बायको आहे होय, आम्हाला पण बायका आहेतच की आणि जगात सुद्धा नवरा बायको आहेत, पण तू इतका तिच्यासाठी बायलवेडा असशील असं वाटलं नव्हतं. मग तिथेच तिने घाई गडबडीत त्याचा निरोप घेतला. ती शेतात गेली आणि तो पुन्हा मुंबईला गेला. आता कालची रात्र तर त्याच्याजवळ असल्यामुळे खूप चांगली गेली होती कुसुमची. पण शेतामध्ये गेल्यावर पुन्हा तिला तोच तो घाणेरडा धीर दिसला. ती खुरपत होती तिथेच तिच्या पातीला येऊन तिच्या समोर बसला कुबेरसारखा आणि तिच्या सासूला म्हणाला, काकू, कुबेर आला होता का गं रात्री. सासू म्हणाली, हो, एक रात्र आला होता, लगेच गेला. आणि तो नासका धीर कुसुमकडे बघून म्हणाला, काकू, अगं एका रात्रीनं काय भागत असतं का कुठं. आपलं तर बाबा भागत नाही. नवरा कसा रोज जवळ असावा, हो की नाही बहिणी. आणि आता कुसुम पुन्हा घाबरायला लागली. तिची सासू फक्त गालात हसली आणि पुन्हा धीर म्हणाला, बघ ग काकू, मी फक्त चेष्टा करतोय बरं का बहिणीची, नाहीतर तुझ्या सुनेला लगेच राग येतो. आणि आता कुसुम तिथून उठली आणि दुसऱ्या पातीला जाऊन बसली. तिला पुन्हा असुरक्षित वाटायला लागलं. आता घरी गेल्यावर सुद्धा तिला सतत भीती वाटायला लागली की कुठून कोणी येतंय की काय, तिला कोण काय म्हणतंय की काय, कुणी तिचा हात धरला अचानक तर, कोणी कंबर पकडली तर, अशी धास्ती कुसुमला सतत वाटायला लागली. आता ती तिच्या सासऱ्याकडे सुद्धा संशयानं पाहायला लागली. तिच्या सासूकडे सुद्धा तिचं बारीक लक्ष होतं. घरी जो माणूस येईल त्याला ती संशयानं पाहायला लागली. पण तिच्या सासूच्या वागण्यात तिला काहीच फरक जाणवत नव्हता. तिचा चुलत सासरा घरी यायचा, पण त्या दोघांच्या संभाषणात कुसुमला काही वेगळं जाणवलं नाही. आता व्यभिचाराची कसलीच जाण नसलेल्या कुसुमला व्यभिचार करतात कसा हे सुद्धा माहीत नव्हतं. त्यात कसलं बोलणं असतं, कसे हावभाव असतात हेही माहीत नव्हतं. तिची नजर स्वच्छ आणि साधी होती, त्यामुळे तिला सुद्धा सगळं स्वच्छ आणि साधंच दिसायचं आणि तिला तिच्या सासूमध्ये काहीच वाईट दिसलं नाही. उलट तो धीर खोटं बोलला असं तिला वाटलं. आणि कुबेर घरी नसल्यामुळे
कोणी आपल्याला नावं ठेवू नयेत म्हणून ती खूप जपून वागायची. ती कोणापुढे जास्त वेळ थांबतही नव्हती किंवा बोलतही नव्हती. रात्रीची तर पूर्वी झोपायची तशी कुबेरपासून वाचण्यासाठी तशी ती दरवाजाला कडी आणि दगडसुद्धा लावून झोपायला लागली. मग अशा गडबडीतच तिचं पैंजण विसरूनच गेली होती ती. तिला अचानक आठवण झाली. तिने पाहिलं तर तिथे एकच पैंजण होतं. दुसरं पैंजण गायब झालं होतं. ती तिच्या सासूला म्हणाली, "आत्या, इथे माझं पैंजण होतं. अहो, त्यातलं एक कुठं गेलं?" सासू म्हणाली, "मला नाही माहीत बाई तुझं पैंजण, आणि कधी आणलं त्यानं आम्हाला तर माहीतच नाही." आता कुसुम काहीच बोलू शकली नाही, पण तिनं ते पैंजण तिच्या सासूनच चोरलं होतं हे मात्र 100% तिला खात्री होती. पण ती गप्प बसली. पण आता कुबेर आल्यावर त्याला काय सांगायचं म्हणून घाबरली. आता आज रात्री कुसुम कुबेरची खूप आठवण काढत होती. ती स्वतःच्याच हाताने स्वतःच्या अवयवांना स्पर्श करत होती आणि उत्तेजित होत होती. का कुणास ठाऊक आज पहिल्यांदा तिला असं होत होतं. त्यातच नुकतीच तिची पाळी पण येऊन गेली होती. यावेळीही ती गरोदर राहिली नाही म्हणून नाराज झाली. पाळी येऊन गेल्यामुळे तिचं शरीर स्वच्छ झालं होतं. तिला खूप फ्रेश आणि ताजंतवानं वाटत होतं आणि आता ती प्रणयानं व्याकुळ झालेल्या हरणीसारखी त्याला खूप मिस करत होती. तिने तिथलाच एक हातातला छोटा आरसा घेतला. तेव्हा कुठे होते माणसांच्या उंची एवढे आरसे. वहीच्या आकाराचा आरसा होता तो. पुन्हा तिने चिमणी लावली आणि त्या चिमणीच्या उजेडात तिने तिचा चेहरा पाहिला आणि हळूहळू तो आरसा तिने तिच्या मानेवरून तिच्या ब्लाऊजकडे आणला. हळूच तिने तिच्या ब्लाऊजचे 2 हुक काढले आणि तिची उभार छाती स्वतःच पाहिली आणि तिला खूप लाज वाटली आणि खूप हसून आणि लाजून तिने पुन्हा आरसा बाजूला ठेवला आणि ते हुक लावत म्हणाली, "बाई, मीच मला बघितलं तर इतकी लाज वाटते मला आणि कसं तरीच होतंय. मग यांना तर कसं होत असेल मला पाहून, आणि उजेडात पूर्ण बघून तर काय करतील ते." असं म्हणून तिचं ती एकटीच लाजणं चाललं होतं. आणि आता ते इथे असते ना तर मी चिमणीच्या उजेडात त्यांना सगळं दाखवलं असतं, असंही ती मनात म्हणाली. आता खूप रात्र झाली होती. तिला झोप येत नव्हती, पण तरीही दिवा विझवून झोपली होती ती. कुबेरने तिला सांगितलं होतं की दिवा लावून झोप, तुला भीती वाटते ना म्हणून. रॉकेलचे पैसे मी देईन. पण तरीही तिने तो विझवला आणि अचानक घराच्या पाठीमागे असलेल्या खिडकीतून तिला काहीतरी खुसर ऐकायला आली आणि ती खूप घाबरली. तिला वाटलं की कोणीतरी तिच्यासाठीच आलं होतं की काय. पण अंगणात सासरा सासू झोपले होते, त्यामुळे तिला अजिबात टेन्शन नव्हतं. आणि थोड्या वेळाने तिला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला आणि तिनं कान टवकारले तर तिच्या सासूचा आणि चुलत सासऱ्याचा आवाज ऐकायला आला. रात्रीचे जवळजवळ 12:30 तरी वाजले असतील. सासरा कंटाळून अंगणात झोपला होता आणि सासू चुलत सासऱ्याला म्हणत होती, "पटकन करा, कोणतरी येईल." आणि हे ऐकून कुसुमची झोपच उडाली.